माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचं वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक आता लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालंय। काही वेळापूर्वीच हे पथक मुंबईत दाखल झालेलं आणि आता हे पथक लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचं समोर येतंय। सूरज सावंत ताजे अपडेट देतील। सूरज, आता नेमकी पुढची प्रक्रिया कशी असेल? नक्कीच आपण पाहिलं तर नाशिक पोलिसांचं जे सरकारवाडा पोलीस स्टेशनचं पथक आहे 11 जणांचं, हे आता लीलावती रुग्णालयात या ठिकाणी दाखल झालेलं आहे। यापूर्वी ते वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। त्या ठिकाणी अटक वॉरंट संदर्भात कायदेशीर प्रक्रिया म्हणजे त्या ठिकाणी ज्या संदर्भात ते या ठिकाणी आलेले आहेत त्याची लेखी प्रोसिजर ही केली जाते, त्यांच्या डायरीमध्ये त्याची नोंद केली जाते आणि त्यानंतर आता जे नाशिकचे पोलीस आहेत ते आता लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। लीलावती रुग्णालयात कोकाटे यांच्या संदर्भात ज्या डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची या ठिकाणी माहिती घेतली जाईल। त्याचबरोबर ती त्यांचा वैद्यकीय अहवाल हा देखील पडताळला जाईल। त्यामध्ये नेमक्या काय सूचना या डॉक्टरांकडून देण्यात आलेल्या आहेत, त्यांना विश्रांतीची खरंच गरज आहे का आणि गरज असल्यास त्या ठिकाणी नेमके त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे देखील पडताळले जातील। याचबरोबर सांगायचं झालं तर उद्या उच्च न्यायालयात देखील कोकाटे यांच्या वकिलांनी धाव घेतलेली आहे, त्या संदर्भातली देखील सुनावणी आहे। त्यामुळे आज जर विश्रांतीचा सल्ला असेल तर उद्याच्या न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात यापूर्वी शिक्षा खरं तर सुनावण्यात आली होती, त्यानंतर कोकाटेंच्या वकिलांनी सत्र न्यायालयात धाव घेतला होता। मात्र सत्र न्यायालयाने देखील ती शिक्षा कायम ठेवत तातडीने या संपूर्ण प्रकरणातील जे आरोपी आहेत, जे दोषी आहेत त्यांना या ठिकाणी तात्काळ हजर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतरच नाशिक पोलीस हे वॉरंट घेऊन आता मुंबईत दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते लीलावतीमधील जो कोकाटे यांच्या संदर्भातला जो वैद्यकीय अहवाल आहे, तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करतील आणि पुढे या कारवाईची दिशा त्यानंतर ठरेल। जर का वैद्यकीय अहवालामध्ये विश्रांतीची सक्त गरज असल्याचं म्हटलं असेल तर ते कुठल्या आधारावरती हे देखील डॉक्टरांना त्या ठिकाणी पोलिसांपुढे स्पष्ट करणं गरजेचं आहे। त्यामुळे आता वैद्यकीय अहवाल हा नेमका काय सांगतो यावरतीच पुढील कारवाई ही अवलंबून असल्याची माहिती ही देण्यात येते। अश्विन, सूरज, नाशिक पोलिसांसोबत वांद्रे पोलिसांचं पथक देखील आहे, वांद्रे पोलिसांची टीम देखील त्यांच्या सोबत आहे? अश्विन, नक्कीच या ठिकाणी वांद्रे पोलिसांचं पथक हे देखील आहे। मुळात म्हणजे माणिकराव कोकाटे हे माजी मंत्री आहेत आणि त्याचबरोबर ते राज्यातले एका आमदार देखील आहेत। त्यामुळे जी रितसर प्रक्रिया केली जाते त्यामुळेच नाशिक पोलीस हे सर्वप्रथम वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गेले, त्या ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया केली आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या मदतीने ते या ठिकाणी लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। तो त्या ठिकाणी पाळावा लागतो आणि त्यामुळे वांद्रे पोलिसांचं पथक हे देखील सोबत आहेत। नाशिक पोलीस आता पुढे तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेऊन पुढील जो निर्णय आहे हा आपल्याला थोड्याच वेळात कळेल। तर तुर्तास तरी आता पोलीस रुग्णालयात दाखल झालेले आहेत, डॉक्टरांशी सल्लामसलत होईल, वैद्यकीय अहवाल हा पडताळला जाईल, त्यातली कारणं मीमांसा या सगळ्या गोष्टी विचारात लक्षात घेऊन पुढील कारवाईची दिशा ठरेल। अश्विन, सूरज, या बातमीवर तू लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा या घडीची मोठी अपडेट आहे, पोलिसांचं पथक आता लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालं आणि पुढची प्रक्रिया काय असेल पुढच्या काही मिनिटांमध्ये स्पष्टता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।